नमस्कार मंडळी, कोकणी चेडू मयुरी पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत असा। तर आता मी इले गावी, तर आता आम्ही गावी इलाव, तर माझी पोरा म्हणतात कालपासून नदीत जाऊया। तर आज जावचो काही विचार नव्हतो, कारण नदी भरतेक लागली असं। तरी पण आता त्यांचा मन राखण्यासाठी अशीच आम्ही एक राऊंड मारून येतो। तर आता राऊंड मारून इल्यावर नदीत गेल्यावर कसा वाटतं आता तुमका मी दाखवते। चला तर जाऊया आपण नदीत। तर ही बघा आम्ही चल्लाव नदीत, नदी लागली आहे भरतेक। तर आता जाऊन तसं काय उपयोग पण नाही, पण हेंका नदीत जावचा। काल आम्ही इलो, काल मी माझ्या माहेरी इले मुंबरीत, देवगड मीठ मुंबरी या गावी इले। तर हेंका कालपासून टायनी लागली नदीत चला। तर काल प्रवासातनं जरा थकूक झालेला, म्हणून त्यांना म्हटलं की काल नको जाऊया। तर आज सकाळी पण जावचो काय विचार नव्हतो, तर तरी पण ह्यांचा सकाळपासून रडगारांना चाललेला की नदीत जाऊचा। तर म्हटलं चला मग जाऊया, म्हटलं एक राऊंड मारून हाणते ह्यांका। इकडनं ना देवगड पवनचक्की दिसता, पण ती स्पष्ट दिसत नाही, थोडी नावाक दिसता। तुमका बघा दिसता काय? कॅमेरा बघा, मी झूम केलं बघा, दिसतात। तर मंडळी बघा, आमची नदी किती मस्त दिसता। ती नदी म्हणजे खाडी। आणि तुमका सांगू, मुंबईसून गावी इल्यावर एवढा भारी वाटतं ना, अगदी स्वर्गात गेल्यासारखे वाटतं। म्हणजे एवढा सुख वाटतं ना मनाक, खूप म्हणजे अगदी शब्दात नाही। पण काय आहे, कामानिमित्त मुंबईत जात आहोत, 4 पैसे कमवूचे असतात, त्यामुळे काय जावचंच लागतं। हे बघा, हे का ना मुळे म्हणतात आमच्या शेत, आणि आपल्या मुंबईत हे का शिंपले म्हणतात। हे बघा, हे का भेटलो। आणि ही बघा, हे खडका दिसतात ना, हे का आमच्या भाषेत हे का करपा म्हणतात। आणि ह्या खडकात ना म्हणजे असं पोचून ना ह्याच्यामधनं एक माष्ट निघता, ते का कालवा म्हणतात। आता काय जण का माहिती असत, ज्यांच्या गावी असत त्यांना माहिती असत। आणि आम्ही तर लहानपणापासून माझा तर बालपण गावीच गेला। पण कालवा आणि मुळे ह्यो आमचं जीव की प्राण। तर आमका चिकन नको की मटण नको, पण कालवा आणि मुळे म्हटला की आमच्या तोंडात पाणी सुटतं। अगदी आमच्याच नाही, जी कधी खायत नाही आणि पहिल्यांदा खातात त्यांच्या पण तोंडात पाणी सुटतं। हे बघा कसे करपे हे सगळे पडलेले आहेत, ह्याच्यात ना कालवा काढतात। आता कसं पाणी भरतेक लागला, आणि आज आमच्या विहाराचं असं वर्धापन दिन, त्यामुळे नदीत कोण सहसा दिसत नाही, कारण सगळी त्या कार्यक्रमांका गेली। आणि तिकडे पलीकडे ती बाई बघा, ह्या काढता, मुळे काढता, दिसली ही बघा, दिसता। आणि आम्ही असं अलीकडे पलीकडची जी साईड असं ना, त्या साईडला म्हणजे जामसंडे साईड म्हणतात, आणि आम्ही असं ह्या साईडला ती मुंबरी, मीठ मुंबरी। तर त्याच्यामुळे कोण नदीत नाही आज इल्यात, नाहीतर असतात नदीत असती तर दाखवलंच। आणि ही जी होडी दिसता ना, तर ही होडी नाही, ह्याच्यामध्ये ना आतमध्ये ते शिंदाण्याचा प्रकल्प करतात। ते काय कशामध्ये ड्रममध्ये काहीतरी तर ठेवतात, माका म्हणजे व्यवस्थित मी सांगू शकत नाही तुम्हाला, ज्यांका माहिती असतात त्यांना माहिती असतात। त्याच्या आतमध्ये ड्रम ठेवतात, काहीतरी प्रकल्प असा म्हणजे शिंदाण्याचं। ते लोक मग ठराविक वेळेनंतर ते काढतात, त्याच्यामध्ये पूर्ण शिंदाणे भरलेले असतात। आता असं कोण सांगणारा नाही होय, ज्यांका माहिती आहे त्यांना, कारण मी इले चुकीच्या वेळेस ॲक्च्युली मला यायचा नाही होता, कोणाक तरी म्हणजे घेऊन असं जो माहिती देत ना त्यांना घेऊन यायचा होता, पण ही पोरा मागे लागली म्हणून मी इले तर म्हटलं आपण काढूया व्हिडिओ। आणि ह्यो समोर दिसता नाही, समोर ह्यो आमचं गाव असा, किती जवळ असा बघा आमका नदी, अगदी म्हणजे 5 मिनिटं पण नाही लागत, 2 मिनिटाच्या अंतरावर नदी असा। आणि ह्या जर तुमका दिसता ना झाडातनं मध्ये, तर असा आमचा बुद्ध विहार, म्हणजे किती जवळ असा ना नदी आमका, ते तुम्ही बघू शकता। या बघा,
अगदी जवळ असा, अगदी 1 मिनिट लागता नदीत येऊसाठी आमका. तर ही पोरा बघा, बारके बारके खेकडे असत ना ते खेळूसाठी पकडतात. मोठे खेकडे असत ना ते मी दाखवते तुमका खय भेटतात ते. हे असे बारीक बारीक खेकडे आहेत, ही लोक असेच खेळूसाठी पकडतात. बघू रे, हो बघा, असं बारके हे खेकडे असतात. गेलो तो आतमध्ये, तर हे अशाच खेळूसाठी ह्यांका पकडतात. आमच्या भाषेत त्यांका हडगे म्हणतात. हडगे बिडगे आमच्या इकडे कोण खायत नाही. आता मी मोबाईल धरून गेले की सगळे ते बारीक बारीक असत पोरा ते आतमध्ये जातात. हे आता बघा, मी आहे ना ह्या खडाखुत आता परतलंय. तर ह्याच्यामध्ये ह्या बघा बारीक ना खेकड्याचा पोर असा, ह्या बघा बारीक. एवढी काय बारीक आम्ही पकडत नाही, पण असाच दाखवूचा होता ना तुमका म्हणून मी चावत तर भीती वाटतं बाबा हाताक. व्हिडिओच्या नाद हाताक चावायचा उगाच माझ्या. हे बघा, ह्यो बघा बारीक, हे का खेकडो म्हणतात आम्ही, हे का कुर्ले म्हणतो. ह्या एकदम बारीक पोर असा. मोठमोठे खेकडे असत ना ते, हे बघा हे कांदळ दिसतात ना त्याच्या आतमध्ये भेटतात ते, पण खूप असा म्हणजे आतमध्ये हे असता वाळूत एकदम पाय वगैरे जातं, चिखलात जावचा लागतात तेव्हा ते मोठमोठे खेकडे भेटतात. तर हे बघा, हे जे कांदळ दिसतात ना त्याच्यात ना मोठमोठे खेकडे भेटतात, आणि शक्यतो पोरगेच काढतात. आम्ही पण तेव्हा काढायची जेव्हा लहानपणी आम्ही गावी राहायचे ना, पण तेव्हा भेटायचे कुर्ले. आता भेटत नाही सहसा, म्हणजे चिखलात गेल्याशिवाय भेटत नाही. हे आम्ही खडा, ह्यो बघा, ह्यो हडगो बघा कसं पळतात. या खडाक परतून बघते मी ह्याच्यात काय भेटतं काय. ही अशी बारीक बारीक परत कुर्ल्यांची. मोठ्या ह्याच्यासाठी खेकड्यांसाठी एकदम असा, ह्या बघा ह्याच्या आतमध्ये कांदळात जावचं लागतं आणि पूर्ण पाय रुततात. आणि मी इले आता आंघोळ बिंघोळ करून, तर मी काय जास्त आतमध्ये जायत नाही, कारण आतमध्ये ना चिखल असता आणि असे ठराविक ना होल असतात. ते जे खेकडे काढतात ना त्यांकाच माहिती असतं. तो हे जे बोगदे असतात ना ते असे पूर्ण आतमध्ये खणूचे लागतात आणि खणून ती लोक खेकडे काढतात. अशी बिळं असतात ही खेकड्यांची, त्या आतमध्ये अशा आतमध्ये खोदून ती लोक बरोबर काढतात. म्हणजे ज्यांका माहिती आहे त्यांका. आम्ही काढायची ना ते, आता मी खडका परतून दाखवले ना तसे आम्ही मोठमोठी खडका परतायची, आणि त्याच्यात काय जे भेटायचे ना मीडियम साईजचे कुर्ले ते आम्ही पकडायचे. मोठमोठे खेकडे काढूक बाबा ते काढणाऱ्यांकाच जमता, आम्ही नाही काढत. हे बघा अशी म्हणजे एकदम ही जमीन ही असा चिखलाची जमीन असा, पाय असे रुततात. आता मी बाहेर येतोय. अशी ही बिळा असतात, त्या बिळात नसतात ते, अशी पूर्ण खोदूची लागते ती बिळा. खेकडे काढणं पण म्हणजे सगळ्या ठिकाणी नाही, पण काही ठिकाणी खूप मेहनतीचं काम असं. आमच्या नदीत म्हणशाल तर मेहनतीचंच काम असं. या अशा बिळातनं काढायचं. काय ठिकाणी असे वरच्यावर भेटत. हा पण जर एक गोष्ट असा की तुम्ही जेव्हा आता पाणी ह्या बघा आता भरतेक लागला असा, ह्या बघा आता बघू शकतास तुम्ही, पाणी असा भरत येला थोड्या वेळाने पूर्ण भरतला. तर भरल्यानंतर ना काय लोकांना रात्रीचे येतात बॅटरीवर, त्यांना सहज भेटतात बॅटरीवर कसे ते रात्रीचे ना खेकडे वरती इलेले असतात पाण्यातला, मग ते बरोबर त्यांना भेटतात. पण असा सुकेडी जेव्हा पाणी सुकतेक लागता तेव्हा जेव्हा तुम्ही काढशाल ना तेव्हा खूप मेहनत घ्यायची लागता.
आणि हे कांदा जे दिसतात अगदी म्हणजे हेच कांदा नाही, इकडचे जे कांदा दिसतात ना या कांदळातनं आपण भेटतो, पण ताच असेम की चिक्कल असता आणि पोरगेच काढतात जास्त करून. पाणी बघा कसं थोड्या थोड्या पुढे पुढे येतात दिसता ना, थोड्या वेळाने पूर्ण भरून जाताला. ह्या बघा इकडनं आता हे बघा ती बाई मगाशी मुळे काढत होती ना, आता थोडंसंच भाग रवलो थंय भरूचो, भरतेक लागलं पाणी. आता आम्ही पण चललाव घरी. मी काय असं खास काय म्हणजे कालवा किंवा मुळे काढूसाठी इलं नव्हते, कारण कालवा मुळे काढूचे असले ना तर त्याच्यासाठी 2-3 तास तरी होय. आता आम्ही अशीच फिरू केलेलं. आता चलला आम्ही घरी जातो. आता माका कामं असत ह्या पोरांका काय नाही, ह्यांच्यामध्येच माझ्यासोबत टाईम जातो. ह्या करा त्या करा, गावी इला ह्यांच्यामुळे माका खय फिरूक भेटत नाही पोरांना. तर चलला आता आम्ही घरी चलला आता. याचं काय मन भरत नाही, ह्या म्हणते घरी चल तर ऐकत नाही पोरगो. ए चल नाहीतर मी तर चाललो आम्ही घरी. आणि ह्यानी बारीक बारीक हडगे पकडले नसत ना, हे दाखवते तुमका घरी गेल्यानंतर. आता जातो. ह्या बघा इला आता घरी इला आता आमचा किती जवळ असा बघा नदी. या बघा इलव आता आम्ही घरी. आणि हे होडे दिसतात ना 2, तर हे गावातल्यांचेच असत. पाणी भरला ना की मासे पागूचे असले किती लोक घेऊन जातात, किंवा मुंबईकरा वगैरे इली त्यांना फिरूचं असतात तर घेऊन जातात. हे बघा लाईनीत लावलेले असत. आणि ही बघा आमची वाडी मीठ मुंबरी. आणि ही पोरा बघा माझी, ह्यांचो काय पाय येत नाही नदीतला. चला तर मंडळी आता मी इलय घरी माझ्या. आणि या पोरांनी काय हडके पकडल्याने असत ना ते तुमका दाखवते. तर मंडळी आता मी इलय घराक. ही असा बावडी आमची. ह्या बघा पाणी बावडेतला. ह्या बघा मी पाणी काढलंय बावड्यात आणि पायावर घेते. नदीत नाही माझा पण पाय होता. मी करते ना. माझा पण पाय होता. मी करते. मला करू दे. इकडे पण आहे छोटी छोटी. हे तिथेच थांबले. काढ नाही तर जाल दोघं पण खाली. पकड. हे पकड. नाही होत कशाला मग. तर स्पर्शने बघा पाणी काढलंय विहिरीतून. चला आता ते नीट ठेवा. ही माझी काकी असा ती कपडे धुता. आम्ही अशी बावड्यावर येतो कपडे धुवूक. आणि ही बघा हैसून बावडी असा, हैसून पाणी काढायचा, पाणी न्यायचा
बादल्यात आणि असे कपडे धुवायचे. हे पकडून आणले ना हे बारीक बारीक, हे बघा हे खेळूसाठी आणल्यान. आता हे काय थोडा वेळ जिवंत राहतले कारण ही पोरा असत. पाणी वत रे त्याच्यात, पाणी वत. चला तर मंडळी, बाय बाय. आता मी निरोप घेते तुमचं. आणि माझा व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की लाईक कमेंट करून सांगा. आवडलं तर शेअर करा. धन्यवाद.